शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक सोयाबीन प्लॉटमध्ये आलो होतो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला सोयाबीन पिवळी पडलेली दिसते. आपण बघू शकता स्क्रीनवरती आणि मागे. तर माझ्या हातात सुद्धा सोयाबीनचं झाड आहे. हे अगदी पिवळं पडलेलं आहे. यामध्ये काही ब्राऊन ठिपके सुद्धा आपल्याला वरती दिसत आहेत. तर याच्या मागचं कारण काय आहे? आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिवळी पडणे हे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमची सोयाबीन पिवळी पडली, त्यासाठी काय उपाययोजना करा. त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर मी डॉक्टर आनंद तिंगळे आपलं आज या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपण बघू की त्याच्या मागचे नेमके कारण काय आणि आपण उपाययोजना काय केल्या पाहिजेत. तर प्रामुख्यानं सोयाबीन पिकामध्ये पिवळी पडण्याचे दोन कारण आहेत. त्यामध्ये एक तर अन्नद्रव्य कमतरता म्हणजे जमिनीची पोत खालवलेली असणं हा एक कारण आहे आणि दुसरं सोयाबीन पिवळं पडतं ते म्हणजे येलो मोझॅकमुळं. तर या दोनचे सिम्पटम्स हे अगदी वेगळे आहेत. तर आपण त्यामध्ये स्क्रीनवर बघा की एका साईडला जे आहे तर ते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं पिवळं पडलेलं आहे आणि एक येलो मोझॅकमुळं पिवळं पडलेलं आहे. तर या दोन गोष्टी ओळखणं महत्त्वाचं आहे. तर आपलं सोयाबीन नेमकं कशामुळे पिवळं पडलंय? तर यामध्ये दोन गोष्टी आहेत. तर जे अन्नद्रव्याची कमतरता असते ही 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते पहिल्या महिन्यामध्ये. आणि जे येलो मोझॅकचा प्रादुर्भाव जो असतो तर तो 20-25 दिवसा म्हणजे 30 दिवसाच्या दरम्यान 30 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दिसत असतो. आणि जसं जसं सोयाबीनचं पीक वाढत जातं त्यानंतर त्या येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव थोडा वाढलेला दिसतो आपल्याला. आणि बऱ्याच वेळा काय होतं, येलो मोझॅकचा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला ज्या ठिकाणी उडीदाचं क्षेत्र जास्त आहे, उन्हाळ्यामध्ये मूग असेल किंवा चवळी असेल किंवा इतर गवार सारखी पिकं किंवा भेंडी अशी पिकं घेतली जातात, त्या भागामध्ये येलो मोझॅक व्हायरसचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि जे पिवळं अन्नद्रव्याची कमतरता असं पिवळं पडलेलं जे झाड असतं तर हे प्रामुख्यानं कोणत्या भागामध्ये आपल्याला दिसतं, तर त्या भागामध्ये अन्नद्रव्याची कमतरता असते. त्यामध्ये पांढरीचं शेत जे असतं गावालगतचं ते असतं, त्यानंतर चुनखडीयुक्त जे शेत असतं ते, आणि जमिनीची पोत खालावलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पिवळं पडलेलं दिसतं. तर यामध्ये नेमकं कारण काय? तर चुनखडीयुक्त जमीन असेल तर काय होतं की त्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला जाणवते. अन्नद्रव्यांची उपलब्धता प्लांट अपटेक करू शकत नाही, न्यूट्रिएंट अपटेक करू शकत नाही. काय होतं, चुन्याचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं की नत्र स्फुरद असेल किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम असेल किंवा झिंक असेल किंवा फेरस असेल यांचं काय होतं, स्थिरीकरण होतं आणि ते जमिनीतील जे अन्नद्रव्य आहे ते झाडाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे काय होतं की जे मुळ्या आहेत तर त्या न्यूट्रिएंट अपटेक करू शकत नाही आणि वरती आपल्याला अन्नद्रव्य कमतरता दिसते. आणि त्यामुळे काय होतं, क्लोरोफिल कंटेंट त्यामध्ये कमी होऊन आपल्याला त्या ठिकाणी झाडं पिवळेले पडलेली दिसतात. हे झालं एक कारण. आणि दुसरं जे आहे ते येलो मोझॅकचं कारण. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण पेरणी करताना खत देतो, त्यामध्ये आपण काय होतं, न्यूट्रिएंट इम्बॅलन्स होतं आपलं. म्हणजे आपण बऱ्याचपैकी शेतकरी काय करतात, आम्ही DAPची एक बॅग पेरली किंवा 10-26-26ची एक बॅग पेरली असं करतात. तर सोयाबीन पिकामध्ये काय होतं की झिंक, सल्फर आणि फेरस या तिन्ही अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत असते. तर मुख्यत्वे काय आहे की आपल्याला पेरणी करताना झिंकचा म्हणजे सल्फरचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट जाणवत नाही, म्हणजे हे सिम्पटम आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. किंवा आपण जर सोयाबीन पिकामध्ये झिंक कोटेड सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी कंट्रोल होऊ शकतं. बऱ्याच वेळा शेतकरी या गोष्टी करत नाहीत, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पिवळं पडलेलं दिसतं. त्याचबरोबर दिवसेंदिवस जमिनीची पोत खालावते, जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, सेंद्रिय कर्ब जो आहे तो कमी होतोय आणि शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर गोष्टींचा वापर सुद्धा आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. तर त्यामुळे सुद्धा सोयाबीन पीक पिवळं पडलेलं आपल्याला दिसतं. आणि काय होतं की दरवर्षी तेच पीक आणि सोयाबीन पिकाखालील वाढलेलं क्षेत्र यानं सुद्धा ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. तर याची उपाययोजना काय करायची आपल्याला? तर या अनुषंगाने आपल्याला खताचं संतुलित वापर करायचा आहे. पेरणी करताना खताचा वापर, त्यामध्ये सल्फरचा वापर करणं गरजेचं आहे किंवा झिंक सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेटचा जरी आपण वापर केला तरी त्या ठिकाणी आपल्याला चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी मिळतं. परंतु या ठिकाणी आता पेरणी झालेली आहे, जवळपास 1 महिना होतोय सोयाबीन पेरणी होऊन. तर आता काय नियोजन करणं गरजेचं आहे? तर सर्वप्रथम आपल्याला त्या भागामध्ये खत देणं गरजेचं आहे, जेणेकरून काय आहे की जे फिक्स झालेलं खत आहे, स्फुरद असेल किंवा नत्र असेल, या दोन्ही खतं जे आहेत त्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत, ते पाण्याला उपलब्ध होत नाही. तर त्या ठिकाणी आपण नत्रयुक्त खताचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे वापरू शकता आणि 10-26-26 किंवा DAP हे सुद्धा आपण टाकू शकता. ज्यावेळेस अमोनियम सल्फेट आपण वापरतोय तर ते वेगळं वापरणं गरजेचं आहे किंवा झिंक सल्फेट जर वापरत असाल तर ते वेगळं वापरायचं. किंवा बऱ्याच वेळा काय सांगतात की DAP सोबत झिंक सल्फेट वापरायचं नाही, तर शक्यतो ते आपण टाळणं गरजेचं आहे, परंतु पर्याय नसल्यामुळे आपण ते त्या ठिकाणी वापरतो. तर 10-26-26 सोबत थोडा युरिया, म्हणजे आपल्याला 20 किलो 10-26-26 किंवा DAP घ्या.
10 ते 15 किलो युरिया घ्या आणि 5 किलो झिंक सल्फेट असंही टाकलं तरी चालतं. वेगवेगळं टाकू शकता आपण. युरिया आणि DAP युरिया आणि 10-26-26 सोबत टाका, झिंक सल्फेट वेगळं टाका. दुसरा जो मुद्दा आहे तर आपण त्या ठिकाणी अमोनियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकतो. जास्त मोठ्या प्रमाणात जर पिवळं पडलं असेल तर त्या ठिकाणी अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता. अमोनियम सल्फेटमध्ये लवकर आपल्याला नत्र त्या ठिकाणी झाडाला उपलब्ध होतं. अमोनियम सल्फेटचा जर वापर करायचा असेल तर आपण 20 ते 25 किलो पर्यंत एकरी त्याचा वापर करू शकता युरिया ऐवजी. आणि त्यानंतर आपण समजा 20-20-0-13 जर खत वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फरचा वापर करण्याची गरज नाही. तर ह्या गोष्टी आपण जर केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला ते कंट्रोल करता येतं. फवारणीद्वारे सुद्धा आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकता. फवारणीद्वारे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 19-19-100 ग्रॅम एखादं सायटोकायनिन बेस्ड टॉनिक आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. सायटोकायनिन किंवा अमिनो बेस्ड टॉनिक जे असेल ते आपण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ते घेऊ शकता. आणि मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 जो आहे तर तो 30 ते 35 ग्रॅम किंवा 30 ते 35 मिली या प्रमाणात आपण एक फवारणी करू शकता. ही अशी फवारणी केली तरी आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतात. किंवा आपण नॅनो युरिया वापरू शकता त्या ठिकाणी फवारणीसाठी. किंवा मग आपण 19-19-100 ग्रॅम त्यासोबत 50 ग्रॅम युरिया आणि एखादं मायक्रोन्यूट्रिएंट असंही वापरू शकता. किंवा 25 ते 30 ग्रॅम अमोनियम सल्फेटचा सुद्धा आपण फवारणीमध्ये युरियाऐवजी त्या ठिकाणी वापर करू शकता. अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येतं. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी पाळी सुद्धा देणं गरजेचं आहे. पाळी दिल्यानं काय होतं की जमिनीची एरेशन त्या ठिकाणी चांगलं होतं आणि खतांची उपलब्धता त्या ठिकाणी होण्यास मदत होते. जर पाऊस कमी असेल तर पाणी दिलं तरी चालेल, खत दिलं तर. आणि जर आपण कोरड्यात खत देत असाल तर ते खत लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे काय होतं की झाडाला ते खत उपलब्ध न झाल्यामुळे वाढ पण खुटते आणि बऱ्याच गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण खत देणार आहे तर पावसाचा अंदाज घेऊन खत द्या. अशा गोष्टी केल्या तर त्या आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण आणता येतं. त्याचबरोबर या गोष्टी आपण परत एकदा रिपीट करू. आपल्याला काय काय करायचंय? सर्वप्रथम आपल्याला खत द्यायचंय. खतामध्ये आपण 10-26-26 किंवा DAP देऊ शकता. सोबत युरिया किंवा अमोनियम सल्फेटचा वापर किंवा त्याचबरोबर त्याच्यासोबत झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेटचा वापर आपल्याला करायचा आहे. हे झालं खताच्या बाबतीत. त्याच्यानंतर फवारणीमध्ये आपल्याला 19-19 युरिया आणि मायक्रोन्यूट्रिएंट असं घ्यायचं आहे. किंवा 19-19 सोबत एखादं सायटोकायनिन किंवा अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रिएंट असं घ्यायचं आहे. किंवा आपण 19-19 सोबत अमोनियम सल्फेट आणि एखादं मायक्रोन्यूट्रिएंट वापरू शकता. अशा प्रकारे फवारणी करू शकता. या 2 गोष्टी केल्या तर आपल्याला आपलं सोयाबीन पीक त्या ठिकाणी कंट्रोल करता येतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही गोष्टी केल्या नाही तरी ते सोयाबीन पीक ऑटोमॅटिक हिरवं होतं. कारण काय असतं की काही दिवसानंतर जे अन्नद्रव्य आहे ते उपलब्ध व्हायला सुरुवात होते आणि मग त्या ठिकाणी पिकाची पूर्ववत वाढ त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. याचं लॉंग टर्म आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर काही गोष्टी सांगतो मी. तर आपल्याला त्या शेतामध्ये शेणखत वापरायचंय. म्हणजे पेरणीपूर्वी आपण शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करायचा. आणि पेरणी करताना दरवर्षी 1 ते 2 वर्ष आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग वापरायच्या. म्हणजे झिंक कोटेड जे असेल, झिंक आणि बोरॉन कोटेड जे सिंगल सुपर फॉस्फेट मार्केटमध्ये मिळतं ते आपण पेरणीच्या अगोदर टाकायचं. पेरणी करताना समोर टाका किंवा पेरणी करताना टाका. आणि जे रेग्युलर खत तुम्ही पेरणार आहे ते पेरायचं. अशा प्रकारे तुम्ही 2 वर्ष केलं की आपल्याला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपलं जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून आलेली दिसेल किंवा सोयाबीन पीक पिवळं पडणार नाही आपलं त्यानंतर. अशा प्रकारे आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण आणता येतं. त्यानंतर जो मुद्दा आहे तो येलो मोजॅक व्हायरसचा. तर येलो मोजॅक व्हायरसच्या दृष्टीने सुद्धा पिवळी पडलेली आपल्याला दिसते. तर त्यामध्ये आपल्याला पांढरी माशी आणि इतर रसशोषक किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. जर आपल्या भागामध्ये शेजारच्या शेतामध्ये जर येलो मोजॅक आला असेल तर आपल्या शेतामध्ये चिकट सापळे लावायचे. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा. त्यामध्ये सिस्टेमिक कोणतंही कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकता. चिकट सापळे लावू शकता. आणि त्यानंतर झाडाला नत्रयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी कमी करायचा आहे. वाढ जास्त होणार नाही, पाणी जास्त द्यायचं नाही, असं त्या ठिकाणी नियोजन असणं गरजेचं आहे. झाडाची वाढ ही मध्यम असावी आणि झाड हे इम्युन म्हणजे तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. लवचिकपणा त्याच्यामध्ये कमी असावा जेणेकरून आपण येलो मोजॅकचा व्हायरस त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. अशा प्रकारे आपण नियोजन केलं तर सोयाबीनमध्ये जे व्हायरसमुळे किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जे सोयाबीन पिवळं पडतं त्याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो. अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि काही तुमच्या अडचणी असेल तर आपल्या कमेंट करा की आम्हाला या गोष्टीवरती व्हिडिओ हवा आहे किंवा या गोष्टीची माहिती हवी. तर आपण नक्कीच त्या गोष्टीवरती किंवा त्या माहितीचा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला शेअर करू. धन्यवाद.